हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप याचे अनालिसिस करणार आहोत आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर मार्केट आज निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जो फॉल आला होता तो एवढा रिकवर झालेला नाहीये, पण जर स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा जर फॉल जर बघितला तर बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. तर चला मग आपण बघूया निफ्टीचा चार्ट. निफ्टीचा चार्ट बघा, हे ट्रँगल, हे इथे एक पॅटर्न तयार झालेलं होतं, ट्रँगल पॅटर्न. आणि हे बघा, इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं सपोर्ट सपोर्ट आणि सपोर्ट ब्रेक केलेला आहे. आणि 22,799 निफ्टीमध्ये हे टार्गेट येण्याची शक्यता आहे. नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा हे पॅटर्न तयार झालेलं होतं आणि इथं बघा, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स, सपोर्ट 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 आणि सपोर्ट हा ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्यानंतर चांगलाच बँक निफ्टी हा खाली आलेला होता आणि आज थोडा वरती गेलेला आहे, कारण इथं सपोर्ट आहे. इथं कन्सोलिडेशन होऊ शकतो, परत खाली येऊ शकतो किंवा पुन्हा 50,000 ला बँक निफ्टी येण्यास तयार आहे. नंतर आता मिड कॅपचा चार्ट बघूया. तर मिड कॅपच्या चार्ट मध्ये बघा, सिमिलर पॅटर्न्स आहेत. हे बघा, इथं आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं सपोर्ट सपोर्ट आणि सपोर्ट ब्रेक केलेला होता. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर इथं बघा, स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे इथं पुन्हा एक कॅन्डल बनवलंय, रेड कॅन्डल आणि एक ग्रीन कॅन्डल. पण ती रेड कॅन्डल हिला पूर्ण कव्हर केलेली आहे मिड कॅप मध्ये. तर कदाचित हे वरती जाण्याची शक्यता आहे किंवा 51,000 सुद्धा मिड कॅप निफ्टी येण्यास तयार आहे. पण आता इथं कन्सोलिडेशन जर झालं तर खाली येऊ शकते, नाहीतर मग वरती जाण्याची दाट शक्यता आहे. हा मिड कॅपचा चार्ट आहे. नंतर स्मॉल कॅपचा बघा. स्मॉल कॅपच्या चार्ट मध्ये सुद्धा सेम टू सेम इथं बघा, इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. नंतर बघा, इथं कॅन्डलने सपोर्ट ब्रेक केला होता. मी म्हटलं होतं की कोणत्याही प्रकारचे सिग्नल्स इथं दिसत नव्हतं, पण इथे एकदम डायरेक्टली स्मॉल कॅप निफ्टी खाली आल्यामुळे इथं सपोर्ट स्मॉल कॅपने तोडला होता. आणि इथं बघा, एक ही झाली मदर आणि ही झाली एक कॅन्डल. तर इथं पुन्हा वरती जाण्याची स्मॉल कॅप निफ्टी कोशिश करणार आहे किंवा इथं कन्सोलिडेशन होईल आणि इथं 16,713 पर्यंत येईल. पुन्हा जर खाली आलं तर पुन्हा 15,700 पर्यंत टार्गेट बघू शकतो. पुढे आहे पुढचा स्टॉक. आपण आता ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे. ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे गोल्डिना इंटरनॅशनल. तर गोल्डिना इंटरनॅशनल मध्ये इथं हा रेजिस्टन्स 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 आणि इथं आपण हा ऑलरेडी चार्ट बघितला होता. इथं सपोर्ट 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला होता व्हॅल्यू विथ व्हॅल्यूम, बट इथं रिटेस्ट झालेला आहे. रिटेस्ट झाल्यानंतर पुन्हा स्टॉक हा वरती गेलेला आहे. 519 रुपये 95 पैसे आता गोल्डिना इंटरनॅशनलचा रेट चाललेला आहे. तर तुम्ही 500 पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतात आणि 575 595 पर्यंत टार्गेट येण्याची शक्यता आहे. नंतर आता पुढचा स्टॉक आहे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिस लिमिटेड. तर आयनॉक्स ग्रीन एनर्जी मध्ये बघा, इथं ट्रँग्युलर पॅटर्न, इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स, इथं सपोर्ट सपोर्ट आणि इथं सपोर्ट आणि वरती गेलेला आहे. तर इथं आपल्याला ब्रेकआउट येण्याची दाट शक्यता आहे. स्टॉकची रेट आहे 170 रुपये 40 पैसे. तुम्ही 165 रुपये स्टॉप लॉस लावून 210 रुपयापर्यंत टार्गेटचा अपेक्षित आहे. चार्ट हा डेली चार्ट आहे. स्टॉकचं नाव आहे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस. पुढचा स्टॉक आहे बायकॉन मध्ये बघा, एक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे. ट्रँगल पॅटर्न नंतर इथं बघा रेजिस्टन्स आणि इथं ब्रेक केलेला आहे. इथं सपोर्ट. त्यानंतर इथं स्टॉकची प्राइस आहे 387, 370 पर्यंत स्टॉप लॉस लावू शकता. 420 रुपयापर्यंत टार्गेट येण्याची शक्यता आहे, कारण हा डेली चार्ट आहे आणि इथं व्हॅल्यूम्स खूप जबरदस्त आलेले आहे. तर तुमचा थर्ड स्टॉक होता बायकॉन. तर फर्स्ट आपण बघितलं निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप. नंतर स्टॉकचे नाव आहेत गोल्डिना इंटरनॅशनल,
नंतर सेकंड स्टॉक होता आयनॉक्स ग्रीन एनर्जी आणि थर्ड स्टॉक होता बायकॉन. अशा प्रकारे आपण काही ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहे. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक बघायचे असेल आणि निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप चॅनल बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.